36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विहीगाव शेतशिवारात काम करत असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचे हातपाय बांधून त्यांना जबरदस्तीनं विष पाजलंय. अमरावतीतील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. या प्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी 14 जून रोजी मध्यरात्रीनंतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. विहीगाव येथील शेतकरी दादाराव भगाजी अभ्यंकर वय वर्ष 67 हे 10 जून रोजी शेतात काम करत असताना गावातील निखिल गणेशी आणि अन्य 3 जणांनी हातपाय बांधून त्यांना विष पाजलं असं काही वृत्तपत्रातून समोर आलंय. दादाराव अभ्यंकर यांच्या विरुद्ध निखिल गणेशीचा मामेभाऊ राहुल अभ्यंकर राहणार विहीगाव याने 15 दिवसांपूर्वी मारहाणीची तक्रार दाखल केलेली होती. हा जुना वाद असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाहीये. या प्रकरणी त्यांचा मुलगा मिलिंद अभ्यंकर वय वर्ष 33 यानं तक्रार नोंदवली आहे. दादाराव अभ्यंकर यांना प्रथम उपचारासाठी अंजनगाव सुरजी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर निखिल गणेशी आणि अन्य तिघांनी सकाळी 9:30च्या सुमारास आपल्याला विष पाजल्याचं दादाराव अभ्यंकर यांनी सांगितलंय. वृत्त लिहुस्तवर संबंधित चौकशी घटनास्थळाचा पंचनामा तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू होतं. निखिल गणेशी हे ग्रामसेवक असून नेहमी दारूच्या व्यसनाधीन असल्याचं नागरिकांमध्ये चर्चा आहे. फॉरेन्सिक लॅब रहिमापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल असलेल्यांचा शोध घेत आहेत. रहिमापूर पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार गजानन सोनवणे यांच्यासह घटनेचा तपास करतात. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.